नमस्कार मित्रांनो, रात्रीचं 9:30 वाजल्यात आणि पूर्ण शुकशुकाट आहे. इथे सगळे लय शांत आहे. आणि आज होता रविवार म्हणून मला बसून बसून काय करायचं. रविवारचा माझा उपवास असतो म्हणून हिला म्हणलं काय तर कर जरा असं चटपटीत काय तर. मग काय करणार, हिला म्हणलं मिरची भजी कर. मिरची भजी करायला लावल्या तिला आणि हिला सांगितली मिरची भजी काय करायला. बघा झाली काय का मिरची भजी झालेली नेऊन ठेवली बी बाहेर. अजून राहिल्या वे कुठे ठेवलीस? ठेवल्या ना तिथं बाहेर. आहे का बाहेर कुठे ठेवल्यात बघा थांब. अरे त्याच्या आईला मिरची भजी केल्या. तर मित्रांनो बाहेर पाऊस चालू आहे आणि मिरची भजीवर देणार आहेत दणका. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे काय गमना झाले हो, कायच गमना झाले. मग पोरं पण गेल्यावर गावाला आणि काय तर असं घरात बसून असलं की नाही काय करायचं, काय खायचं, काय प्यायचं असं चालू होते ना. मग आणि काय स्पेशल करायलाच बाई माझ्यासाठी? केल्या डाळीची आमटी केल्या, भात केला, भाकरी, खरडा. खरडा? मग अगं आई 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 तेच की. खरडा खाऊन केला, खरडा वरडा. वरडा. मग काय खरडा खाऊन वरडा होते मित्रांनो. खरडा खाल्ल्यावर कसं वरडायचं असते ते का तुम्ही कमेंटमध्ये मला सांगशील. खरडा खाल्ल्यावर कसं वरडायचं असते होय. ते मला सांगा. आवर लय भूक लागल्या, 9:30 घरात वाजल्या. असलं की असं तोंड चालू पाहिजे की सटर बटर करायला. मग मी केव्हा दारात होतो, मी घरातच आहे. होय 12-24 तास तसं घरातच देवाला आहे. आम्ही साकडच घातलेलं घरात राहून दे म्हणून. म्हणून काय तोंड वाकडं. होय होय हा घरात आहे म्हणून का तोंड वाकडं तर साकडं सांगायला लागली. साकड्याचं तर जेवण लवकर भाकरी टाका. असं पापूड आला पाहिजे, भाकरीला पापूड आला पाहिजे. येतं असं मिळमिळीत नको, असं पापूड आला पाहिजे. पापूड मिळमिळीत करणारी ती माणसं नव्हतं. ते सांगलोय भाकरीला पापूड आला पाहिजे. अशी भाकरी करायची. लागू नका तुम्ही जेवणाच्या बाबतीत. अरे तुझाच ना आता केलं ना. आता झाली की 15 वर्ष. होय 15 वर्ष झाली. 15 वर्ष कुठं गेली काय कळना. तर मित्रांनो माझा उपवास आहे. भूक लागली आहे मला. लवकरात लवकर हिला सांगा सरळ लवकर जेवणावर म्हणून. भूक लागली आहे, जेवून झोपणार आहे मी. ओय करायला नाही. कामाला गेलत नाही. त्याचा काय काय झाले त्याचा काय संबंध आहे. भूक लागाय तशी लागणार. कामाला गेल्यावर भूक लागते असं आहे काय? काम करतोय आम्ही. हम्म. तर घाम घालतोय आमचा. तुम्ही आपलं बसून तिथे बेडवर भजी दे, चहा दे. काम करतेस म्हणजे काय करते? जेवण करतेस. मग तू जेवण केलेलं खायला आम्ही आहे की कोण खाणार मग ते ते? सांगायला कोणासाठी करतेस तू? अहो एक दिवस सुट्टी नाही. तोंड बंद आहे काय? राहू दे की आज उपवास धरलेला की आज माझं तोंड बंदच असते. तर तर काय खिचडी खाल्ली, वेपर्स तू खाल्ली, केलीस म्हणून खाल्ली, 3 वेळा चहा तू दिलीस म्हणून खाल्ला. खाल्लीस, तू केलास म्हणून पिला. होय होय काय काय का लागलीस? आवर सगळ्यात भाकरी. जास्त मला आनंद कधी असतो माहिती तुमचा उपवास असतो की नाही हं. त्या दिवशी खरा आनंद माझा गगनात मावळतो. मग मी आता- बाकी मला जेवणाला सुट्टी असते. बरं तुझ्या आनंदासाठी मग मी काय म्हणते, आठवड्यात 4 वार धरत जावा एक मिनिट आहे. सोडत जावा. तुझ्या आनंदासाठी की नाही मी जेवतच नाही आज बस. नको नव्हतंच काय करणार असं मग नको. मग काय जेवलं पाहिजे की असं कुठं म्हणते मी. मग काय म्हणलीस तू तुमचा उपवास असलाय मग असं तुला रोज आनंदी बघायचा आहे मला. मी घरात जेवतच नाही, बाहेर जाऊन जेवतो. बाहेर काय घरचं वाढ लागणार आहे म्हणून बाहेर आता काय तूच म्हणा लागलीस की तूच म्हणा लागलीस की मग येडे घेऊन फेडायला लागणार. ते सगळं. नवं सांगा लागलोय. होय. घरचं काम कंटाळा आला की बाहेरची साठवणीत असते. तसं नाही, तूच काय म्हणलीस तुम्ही नाही जेवलासा की मला मी बरं वाटतं. जेवणाविषयी बोललेलो. तुम्ही कुठल्या विषयी मला बोललाय हे मला कळतं. मी जेवणाविषयीच बोलायला लागले. लक्षात ठेव, म्हणायचं लक्षात ठेव. रोज आनंदी तुला बघायचा आहे मला. मी बाहेर जाऊन जेवतो. आनंदी होण्यापेक्षा रोज कुठलीवर रडायची पाळी येईल मला. आवर भाकरी करू, भूक लागल्या. होय. चला बाबा भजी खाऊया, भजीवर दणका देऊया. मित्रांनो मी आता भजी खावली झणझणीत असं उपवास सोडणार आहे. आई घामटा पडला बाबा. झाल्या का नाही भाकरी? झाले की अरे, करायचं आता? पापूड आलाय वाटतं. पापूड अगं, करा. हो का पापूड. हं. खाय आई. सगळं आम्ही शिकवलेला परिणाम आहे. मग खाल्लंच दोन्ही हातानं. हे असं आहे बघा, होय. हे असं आहे. आमच्या नावाला लागायचं नाही जेवणाच्या बाबतीत. हात धरत नाही आमचा पण हात. उगच करून आणल्या तिला. उगच करून आणल्या वे. संपाळ आहे आम्ही, लक्षात ठेवा. हा उगच करून आणल्या मित्रांनो. मस्तपैकी भाकरीला पण पापड आलाय. मध्ये असा घालतो की नाही खरडा. आणि मग बघूया कसं वरडायचं. भज्याची मिरची लागल्या तिखट. आता जेवतो. हे बघा हे सगळं आणून ठेवलं इथं. मस्तपैकी जेवतो. उपवास होणार आहे. तुम्ही पण जेवा. गुड नाईट मित्रांनो. बाय.